SRJ प्रणाली 12th मॅन आपण या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये कंपल्सरी याची नोंद आपण घ्या. एक चांगली लढत या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही पाहणार आहोत. क्रिकेट म्हटलं की या ठिकाणी क्रिकेट फक्त खेळलं जात नाही, मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची चर्चा बाहेर देखील केली जाते. यूट्यूबच्या माध्यमातून श्रोते मात्र जोडले जात आहेत. त्यांचं करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. राजू मिश्रा नाम तो सुना होगा आणि प्रणयजी गरज, एक दिग्गज क्रिकेटपटू मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू निरंजन गरज सर घेऊन येत आहेत. आजचा दुसरा दिवस आणि सामन्याला होते सुरुवात. बोला गणपती बाप्पा. पहिला बॉल, पहिलाच बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट केला. क्षेत्ररक्षक पोहोचले. एक धाव मिळाली पहिल्या बॉलवर. चला 12th मॅन या अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याचीही नोंद घ्या. डिसिप्लिन क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते. कालच्या दिवसापासून आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली गेली की 12th मॅन मेंडेटरी कंपल्सरी आहे याची नोंद आपण घ्या. पहिल्या बॉलवर एक धाव मिळाली. आता येथे मात्र प्रणयजी गरज, निरंजन गरज यांना आपण पाहत आहेत. दोन दिग्गज क्रिकेटपटू एकमेकांच्या विरोधात खूप चांगलं क्रिकेट कित्येक वेळा खेळलाय, परंतु आज पुनश्च एकदा पाहायला मिळतात आमने सामने. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, काय फटका होता आणि काय फिल्डिंग. अप्रतिम क्रिकेटचा क्लास आपण पाहत आहेत. पहिला फलंदाज फर्स्ट विकेट डाऊन. दुसऱ्या बॉलवर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला आणि अप्रतिम झेल जो पाहायला मिळाला. आणि यासाठी तर क्रिकेट ओळखलं जातं. क्रिकेटच्या प्रथमतः पाहिलं होतं 25 जून 1983 या दिवशी कपिल देव, रामलाल निकंज आणि VVS रिचर्डसन सरांचा झेल टिपला आणि तेव्हाच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. तदनंतर 2007चा T20 वर्ल्ड कप मिसबा उल्लक यांचा झेल जो टिपला गेला 27 ऑक्टोबर 2007 रोजी श्रीशांत यांनी, आणि तदनंतरच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. तदनंतर आताचा T20 जो वर्ल्ड कप झाला 29 जून 2024 सूर्यकुमार यादव यांनी किलर मिलर यांचा झेल टिपला आणि तेव्हाच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. म्हणूनच म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल आणि जिंका. क्रिकेटचा अद्भुत अद्भुत खेळ आणि तोच पाहायला मिळाला. न्यू बॅटर वन डाऊन मॅन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मनोहर नमसर आदर्श शिक्षक. यावेळेस आपण पाहिलं चांगला बॉल, अप्रतिम. निरंजन गरज त्यांची खासियत राहिली. पालघर भूषण त्यांना मिळालं. मागच्या हंगामात आपण पाहिलं होतं भंडारी प्रीमियर लीग स्पर्धा, सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांची स्पर्धा जी पाहायला मिळाली. नंडोरे देवखुपचा खेळा संकुल आणि 9 मार्च 2024 हा दिवस निरंजन गरज सर कधीच विसरणार नाहीयेत आपल्या जीवनातील. तेथे मग त्यांना पुरस्कार मिळाला पालघर भूषण आणि तेच गोलंदाजी करतायत. स्ट्रेट ड्राईव्हचा आजच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चौकार. PDTPL 40+ 4 रन. हॅलो, चौथ्या बॉलवर चौकार आला आणि या 5व्या बॉलवर आपण पाहिला वाईटचा बॉल जो पाहायला मिळाला. धावा जरूर येताना पाहायला मिळाल्या. धावांची गती पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली स्कोर बोर्डवर. 8 धावा ज्या पाहायला मिळत आहेत मैत्री 11 पालघर टीमची. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन झालं शॉर्ट मध्ये. तत्पूर्वी मिळेल फक्त 1 आणि एका धावेच्या माध्यमातून 9 धावा स्कोर बोर्ड वरती. बॉल फेकून दिलेत 5. पहिलं षटक P1चं जे पाहायला मिळालंय. आणि इथून आपण पाहणार आहोत राजू मिश्रा यांना फलंदाजी करताना ओपनिंग पेअर मध्ये आले होते आणि यावेळेस फलंदाजी मार्कवर असतील. शेवटचा बॉल 6वा बॉल पहिल्या षटकाचा P1चा. हलक्याशा हाताने
सिंगल या ठिकाणी प्लेट ऑन केलं या बॉलला आणि एक धाव मिळवली. संघाची धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीट अँड सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. पहिलं षटक पाहायला मिळालं. 10 धावेचं तिथे 1 विकेट जी मिळाली. या 4व्या सेकंड ओव्हरकडे पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि सन्माननीय विपुलची गरज सर पाहायला मिळत आहेत. प्राऊड ऑफ बेटेगाव गोलंदाजी करण्याकरिता येत आहेत. समोर असतील राजू मिश्रा, मैत्री इलेव्हन पालघर टीमचे हुकमाचे एक्के. ऑन साइडला चिप शॉट. निरंजन गरज सर चुकी होणार नाहीये. नो मिस्टेक इन फिल्डर. बॅटर बॅक टू दी पवेलियन. सेकंड विकेट डाऊन. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण कसं असावं हे पाहायला मिळालं. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज पाहायला मिळेल. SRG परनाळी विरुद्ध मैत्री इलेव्हन आज क्रेज वाढलाय. व्याख्यान जोगी पाहायला मिळतोय. दोनही सलामी वीर डगआउटच्या दिशेने स्वस्तात परतले गेलेत आणि तदनंतर तुषारजी घर त्यांना आपण पाहत आहेत. 4थ्या क्रमांकावरती आलेत. 3ऱ्या क्रमांकावरती मनोहर नम सरांना आपण पाहिलंय आणि गोलंदाजी मार्कवर विपुलजी गरज सरांना आपण पाहत आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवला आणि इथून जर आपण पाहिला तर चांगला कॉन्फिडन्सने गोलंदाजी होताना पाहायला मिळेल. SRG परनाळी टीमच्या माध्यमातून संकट ओढवलंय परंतु इथून फाउंडेशन तुम्हाला बिल्डअप करावं लागेल आणि फलंदाजी मार्कवर आहेत तुषारजी गरज सर. षटकातील हा दुसरा बॉल हलक्याशा हाताने या ठिकाणी ढकललं गेलं बॉलला. पुश करो खुश रहो हा मूलमंत्र जपला गेला पहिल्याच बॉलवर आणि फार मोठा अनुभव आहे 40+ क्रिकेटपटूंना. जेव्हा जेव्हा प्रोफेशनल क्रिकेट सुरुवात झाली तेव्हा मार्गदर्शकांनी सांगितलं की पहिल्या बॉलवर एक धाव घ्या आणि तुमचा कॉन्फिडन्स हा द्विगुणित करा आणि तेच पाहायला मिळालं या बॉलवर. धावसंख्या आहे 11 स्कोर बोर्डवर. चेंडू फेकून झाले त्या षटकाच्या माध्यमातून 2 बॉलचा खेळ झालाय. दुसरं षटक मनोहर नमसर एका साईडनं चौकार आला त्यांच्या बॅटमधून. बॅकफुटला गेले आणि तदनंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. थोडीशी मिसफिल्डिंग झाली. बॉल डीप मध्ये निघून चाललाय. क्षेत्ररक्षक धावतायत वेगाने परंतु बॉल आणि फिल्डर मध्ये बॉलने रेस जिंकली. मिसफिल्डिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. 40+ 4 रन. धवनची गती आहे 15. षटक क्रमांक 2 मधील आतापर्यंत 3 चेंडू पाहायला मिळालेत. या षटकातील 4था चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. तो असा कोटप्याचा बॉल होता. पुल केलं गेला बॉलला. मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन नाहीये. पॉवर प्लेचं सत्र आणि पॉवर प्लेच्या बंधनात मनोहर नम सरांच्या बॅटमधून हा तिसरा चौकार. 4.
19 धावा धाव फलकावरती. तिसरा आणि चौथा बॉल राहिलाय मनोहर नम सरांच्या फेवर मध्ये. 3 चौकारासहित ते खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊन मॅन कसा असावा हे त्याने दर्शवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं क्रिकेट तुम्ही आम्ही पाहणार आहोत. यस, डेड बॉल या ठिकाणी पंच दर्शवतायत राकेश राऊत सर, प्रणव शिरगाव. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. जाकीर खान सरांना आपण पाहतायत. प्रणव पालघर पुन्हा विपुलची गरज गोलंदाजी मार्कवरती येत आहेत ओव्हर द विकेटने. यावेळी जबरदस्त अप्पर कटचा स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटला. तिसरा लगातार चौकार. मनोहर सरांचा क्लास पाहायला मिळालाय. 40+ चौकार. मनोहर नम सरांची एका साईडनं संकट आली. दोनही सलामी वीर फलंदाज स्वस्तात परतले, परंतु जबाबदारी कशाला म्हणतात हे दर्शवून दिलं मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. संकटाच्या काळामध्ये तग धरून उभे राहा. वेळ नक्की बदलते. पहिल्या षटकामध्ये मात्र थोडंसं संकट उडवलं होतं. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट गेला होता, परंतु तदनंतर मनोहर सरांनी अप्रतिम फलंदाजी केली आतापर्यंत. धावा फलकावरती 23 धावा. शेवटचा बॉल पुलर लेन बॉल आहे. ड्राईव्ह केलं गेलं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये प्रोडक्शन मिळालं. फक्त मिळेल 1 धाव. 1 पेक्षा जास्त मिळेल का? इथे जर बॅकअप दूर वरून आलेत आणि येथे 2 धावा इझिली डन होताना पाहायला मिळाल्या. या 2 धावा येत असताना संघाची टोटल मैत्री 11 पालघर टीमची 2 षटकानंतर 25 धावा, 2 गडी बाद. जो झाला म्हणून संपूर्ण भारतामध्ये ब्लॅक डे जो पाहायला मिळाला घोषित करण्यात आला. आणि 2020 मध्ये आपण पाहिलं होतं भारतीय संघाने देखील याच दिवसामध्ये श्रद्धांजली वाहण्याकरता मिलिटरी कॅप जी आर्मीची कॅप घातली होती आणि संपूर्ण मॅच फीज या ठिकाणी दिली होती डिफेन्स अकॅडमीला. तोच आजचा दिवस जो पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 कडे वळूया. निरंजन घरसर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल आणि फर्स्ट स्लिप मध्ये विकेटचं पतन. काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत निरंजन घरत सरांची. तिसरा गडी बाद. तुषारजी घरात बॅक टू दी पवेलियन. गॉन. दुसरा फलंदाज बाद झाला तेव्हा धावा होत्या 10 आणि तिसरा फलंदाज येथे बाद झालाय आणि धावा आहेत 25. सादिक अन्सारी यांनी चांगला झेल जो पाहायला मिळाला. स्लीप मध्ये पकडला गेला आणि स्लीपसाठी विशिष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी तैनात केलं होतं.
आणि त्याच अनुषंगाची गोलंदाजी राहिली. 5व्या क्रमांकावरती जलीश शेख सरांना आपण पाहत आहेत. फलंदाजी करण्याकरिता 3 फलंदाज तंबूत परतले गेलेत आणि इथून कशा पद्धतीची फलंदाजी राहील. एका साईडनं निरंजन गरज सर खूप चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत या मॅच मध्ये. षटकातील दुसरा बॉल स्विंग झाला आणि पहिलाच बॉल. एका साईडने किती विकेट गेले त्याचं मला काहीच ठाऊक नाहीये. जबरदस्त फटका, पॉइंट झोनला सलामी दिली या बॉलने. आलाय 40+चा दमदार षटकार. कधी बॉल जर या ठिकाणी मैदानाच्या बाहेर निघून गेला तर तुम्हाला नवीन बॉल पुरवण्यात येण्याची नोंद घ्या. ऑल टीम्स SRG प्रणाली, मैत्री नवल पालकर, मी कोडुसकर, निलेश फायटर चिंचणी. यस, मॅच बॉल या ठिकाणी येतोय. 6 धाबा पहिला चेंडू फेस करताना जलीश शेख यांच्या बॅटमधून षटकार आला. 31 धाबा धाव फलकावरती ज्या पाहायला मिळाल्यात. टीमची टोटल 2 चेंडू फेकून झालेत. तिसऱ्या चेंडूचा पाहायला मिळाला. हलक्याच्या हाताने 1 धाव परिपूर्ण केली. एका धाब्याच्या माध्यमातून 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात आतापर्यंत. दुसरं षटक जे मार्गस्थ असताना पाहायला मिळालं निरंजन गरज सरांचं. पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा दिल्या होत्या 10 आणि 1 विकेटही मिळवला होता. मनोहर नम सर, यावेळेस आपण पाहिलं अप्रतिम पद्धतीने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कशाला म्हणतात याचं प्रात्यक्षिक फॉर एक्झाम्पल पेश केलं गेलं. 40+चा चौकार 4. रन्स वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती मनोहर नाम सर खेळतात. यावेळेस मिडल स्टंप टॉप ऑफ दांडी गुल. सुधारण्याला उशीर होत नसतो आणि तेच दर्शवलं का आपण चर्चा करतो निरंजन गरत या नावाची. पास्तळीच्या क्रिकेटचा राजा म्हणून त्यांना का संबोधलं जातं या नावाची चर्चा झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या बाहेरही सुप्रीमो चषकामध्ये हे नाव मात्र गाजलं गेलं. शेवटचा बॉल असेल आपल्या स्पेलचा. धावाईत फलकावरती 36 धावा. माजिद शेख न्यूमॅन इन 6व्या क्रमांकावरती. फुलरलेन खोलवट टप्प्याचा बॉल. पहिल्या बॉलवर 1 धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. 2 धावा घेण्याचाही प्रयत्न आहे परंतु नाकारलं गेलं. माजिद शेख यांनी नो कॉल या ठिकाणी केलं आणि ते मात्र कॉल चांगलं मानलं जाईल. यस, नो अँड वेट सातत्याने आपण ऐकले कित्येक वेळा.
हो नाही आणि थांबा या 3 शब्दांचा उच्चार पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर बोर्डवरती आपण जर पाहिलं, प्रथम फलंदाजी करतोय मैत्री 11 पालघर संघ. धावा आहेत 37 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. थर्ड ओव्हर कंप्लीट अँड फोर्थ ओव्हर इन अ प्रोग्रेस. सैनिकांना समर्पित हे गीत जे पाहायला मिळालं, युसुफ सय्यद सर जे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासून त्यांचा आपण आवाज ऐकतायत आणि या विभागात जर तुम्हाला समालोचन करायचं असेल तर युसुफ सरांची NOC लागेल आणि ती आम्हाला मिळाली कालच्या दिवसामध्ये. जो फोन केला गेला, आज फक्त नाव नाही आहे, टेनिस बॉल क्रिकेटमधली कुठलीही मोठी स्पर्धा घ्या आणि तेथे तुम्ही हा आवाज ऐकला असेल. नाव आहे युसुफ सय्यद, प्राऊड बॉय सर. यावेळेस आपण पाहिलं हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिला. शॉर्ट कव्हरमध्ये बॉल निघून आला. धाव मिळेल फक्त 1:38 धावा. धाव फलकावरती लागल्या जातील. गोलंदाजी मार्कवरती आले प्रीतम, जे 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. SRG पाळणारी या टीमसाठी 1 धाव पहिल्या बॉलवरती मिळाले. षटकातील हा दुसरा बॉल. चांगल्या चेंडूचा वापर या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर 1 धाव. यावेळेस धाव मिळणार नाहीये. योग्य टप्प्यावरती नियंत्रण आणि कंट्रोल कसं असावं, हा चेंडू जेव्हा आपण बघितला प्रीतमजी यांचा, तेव्हा समजलं गेलं कंट्रोल होतं गोलंदाजाचं या चेंडूवरती. 2 बॉलमध्ये फक्त 1 धाव देताना पाहायला मिळाले. षटकातील हा तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस आपण पाहिलं फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला आणि चेंडू निघून जातो या ठिकाणी. लॉंग लेग मध्ये आलाय 40+ चौकार. 4 सरांच्या बॅट मधून आणि संघाची टोटल जाऊन पोचली गेली 42 रन्स, 42 धावा. कालच्या दिवसामध्ये 100 धावसंख्या ही आपण पाहिली. या स्पर्धेच्या माध्यमातून डे 1 मध्ये डे 2 मध्ये आपण पदार्पण केलंय. प्रशांतजी दुमाडा यांना आपण पाहिलं, 50 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. एक चांगलं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळालंय. प्रशांतजी दुमाडा 50 धावा करणारे क्रिकेटपटू कालच्या दिवसामध्ये जे पाहायला मिळालेत. 15 चेंडूमध्ये 50 धावा. क्या बात आहे. प्रशांतजी दुमाडा फायर ब्रिगेडमध्ये जे कार्यरत आहेत आणि चांगलं फिटनेस त्यांचा मेंटेन आपण पाहिलाय. टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव प्रशांत दुमाडा. चौकार येतोय बॅक टू बॅक. दुसरा चौकार. धावसंख्या 46. धाव फलकावरती. चेंडू फेकून झाले 4 बॉलमध्ये 9 धावा आल्या. षटकातील 5वा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळी चांगला बॉलचा प्रयोग केला गेला. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये बॉल निघून आला. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगलं कॉलिंग दिलं. 2 धावा येत असताना 48 धावा मैत्री 11 पालघर टीमची जी पाहायला मिळाली. प्रशांत दुमाडे यांचा आपण उल्लेख केला. पहिल्याच बॉलवर काल जीवदान मिळालं, परंतु जीवदान मिळाल्यानंतर सेकंड लाईफ मध्ये मागे वळून पाहिलं नाही.
धावसंख्या 48 धावा. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4चा. अप्रतिम पद्धतीने स्ट्रोक परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. चेंडू डीप मिड विकेटकडे निघून गेला. प्रोटेक्शन मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 वर जाऊन पोहोचली गेली. 49 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. यानंतर मी कोडुस्कर आणि निलेश फायडर चिंचणी इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील होताना पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट डे 2 मध्ये आपण पदार्पण केलंय. पालघर जिल्हा प्रीमियर लीग 40+ थरार आपण अनुभवत आहेत. मग षटक क्रमांक 1 जर आपण बघितलं, निरंजन गरज सरांनी हाताळलं. धावा दिल्या 10. तेथे विकेट मिळवला 1. सेकंड ओव्हर आपण पाहिलं विपुलजी गरज सरांना, त्याने धावा दिल्या 15 आणि पहिल्या बॉलवर त्यांनी विकेटही मिळवला. षटक क्रमांक 3 मध्ये वन्स अगेन पाहायला मिळेल निरंजन गरज सर, त्याने धावा दिल्या 12. 2 विकेट मिळवल्या. अर्थात 2 षटकांच्या स्पेलमध्ये निरंजन गरज सरांनी 22 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट त्यांनी मिळवले. 11ची सरासरी राहिली त्यांची. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहिलं प्रीतमजी अण्णा, त्याने धावा दिल्या 12. अशा पद्धतीने 49 धावा या धाव फलकावरती लागताना पाहायला मिळाल्यात. वंदेजी हेमाडे यांना आपण पाहत आहेत. प्रौढ सफाळे चांगलं क्रिकेट SPLच्या माध्यमातून त्यांनी खेळलं गेलं. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये रुजू असणारे क्रिकेटपटू जे पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू घेऊन आणि पहिला चेंडू या ठिकाणी जाकीर खान दर्शवताना पाहायला मिळत आहेत. सरांचा आमच्यापर्यंत जो निर्णय आला व्हाईट बॉलचा, कारण की ट्रॅम लाईनच्या बाहेरचा हा बॉल 50 ब्रिंग्ज 50 धावा परिपूर्ण होत आहेत मैत्री 11 पालघर टीमच्या प्रथम फलंदाजी करताना. वंदेजी हेमाडे यांचा चेंडू जो पाहायला मिळाला आहे फ्लाइंग स्लिपकडे बॉल निघून आला. 1 धाव बाईटच्या स्वरूपाची जी पाहायला मिळाली. चांगली पंचांची भूमिका जाकीर खान सर आणि राकेश राऊत सरांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून आपण पाहत आहेत. मोठमोठ्या स्पर्धा करण्याचा अनुभव, JP पॅनलमध्ये ही पंचांची भूमिका करण्याचा अनुभव राहिला. मागच्या हंगामात तब्बल 371 रेकॉर्ड ब्रेकिंग JP पॅनलने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये त्या स्पर्धा केल्या आणि त्या पॅनलचा हिस्साही राहिलेत दोन्ही पंच. पुन्हा व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती आपण जर चेक केली जाऊन पोचली जाईल 52. हॅलो, यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर केला आक्रमण. बॅट स्विच करून आलाय 40+ चौकार 4. अब तक 56चा आकडा युसुफ सर जो आपण पाहिला BGT मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये पिंक बॉलचा किंग म्हणून त्यांना का संबोधलं जातं, का आपण चर्चा करतो त्या नावाची, ते त्याने दर्शवून दिलं आणि BGT मध्ये निस्ते नाबूद केलं. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ॲलन बॉर्डर आणि सुनील मनोहर गावस्कर सरांच्या नाम करणे ती ट्रॉफी BJT. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळाला. यस, लीगल डिलिव्हरीज मध्ये हा बॉल काउंट केला जाईल. फेअर बॉल जो पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती कंट्रोल केलं. 2 वाईट बॉल आले त्या षटकामध्ये, परंतु हा चेंडू चांगला होता हे दर्शवलं पंचांनी. धावाईट फलकावरती 56 बॉल फेकून झाले 3. 5वं षटक मार्गस्थ आहे. वंदेजी हेमाडे यांचं षटक जे पाहायला मिळतंय. माजिद शेख यांना मात्र पुन्हा एकदा बॅट स्विच केली होती. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. यावेळेस डेरेट हिट करण्याचा प्रयत्न राहिला आणि येथे धावबादच्या माध्यमातून हा होता इंटरव्हियल विकेट. अर्थात 5वा गडी बाद होताना पाहायला मिळालाय मैत्री 11 पालघर या टीमचा. धावबाद फलकावरती 56 आणि 56 या धावसंख्येवरती 5वा गडी बाद, फॉल ऑफ द विकेट जे पाहायला मिळालं. आपण जर पाहिलं तर 5 धावेचं योगदान त्यांनी दिलं. माजिद शेख आणि तंबूत परतले गेलेत. 6 धावेचं योगदान त्यांनी दिलं. 23 धावेची खेळी जी पाहायला मिळाली मनोहर नम सरांच्या बॅटमधून, परंतु तदनंतर साथ मिळत नाहीये फलंदाजांची. आणि येथून जर आपण पाहिलं तर या षटकातील बॉल शिल्लक आहेत 2 आणि तदनंतर षटकातील 6. अर्थात 8 चेंडूमध्ये योग्य ते कॅल्क्युलेशन करून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल.
SRG परनाळी विरुद्ध मैत्री 11 पालघर हा सामना आपण पाहत आहेत. यानंतर मी कुडुसकर विरुद्ध निलेश फायर चिंचणी हा सामना आपल्या भेटीला येईल. चांगली बॅटल आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहत आहेत. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम 40+ मधील दिग्गज क्रिकेटपटूंना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक धाव आरोग्यासाठी हे स्लोगन PDTPL पालघर जिल्हा टेनिस प्रीमियर लीग 40+ चा थरार आपण अनुभवत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. याही वेळेस प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि हा 6वा गडी बाद होताना पाहायला मिळाले. आल्या पावली परत परतावं लागेल. हा 6वा गडी बाद झाला. बघा वाईट चेंडू हाताळले गेलेत, परंतु येथून जर आपण पाहिलं जलील शेख सर या ठिकाणी पाहायला मिळाले बाद झाले, कारण की धावबादच्या माध्यमातून मागचे फलंदाज बाद झाले होते माजी शेख. आणि याही वेळेस आपण पाहिलं विकेटचं पतन झालंय. सेट बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालेत. जलील शेख चांगले योगदान दिलं आपल्या संघासाठी. 2 चौकार जरूर पाहायला मिळाले आणि एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला आणि त्यांनी योगदान दिलं आतापर्यंत या इनिंगमध्ये. 18 धावेचं योगदान देऊन डगआउट मध्ये परतले गेलेत. वंदितजी हेमाडे यांचं कौतुक करावं लागेल. वाईट बॉल जर आले, परंतु तदनंतर कमबॅक कसं केलं तर विकेटने केलं आणि हे मात्र फार अप्रतिम जे मानलं जात आहे. भारतामधील सर्वात मोठा कमबॅक कोणी केला तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी. जेव्हा आपण पाहिलं होतं की जो पुरंदरचा तह झाला, मिर्झा राजांना 35 पैकी 23 किल्ले देण्यात आले. स्वराज्यामध्ये फक्त 12 किल्ले शिल्लक होते, परंतु अवघ्या 15 वर्षांनी स्वराज्यामध्ये तब्बल 361 किल्ले समाविष्ट झाले आणि होता सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा कमबॅक. आणि तेच कमबॅक करताना पाहायला मिळालेत वंदितजी हेमाडे. आठव्या क्रमांकावरती मिस्टर अफजल यांना आपण पाहत आहेत. हा चेंडू जर आपण पाहिला तर यस वाईड हे सिग्नल मिळालं पंचांच्या माध्यमातून आणि हा तिसरा चेंडू वाईड जो पाहायला मिळालाय या षटकाचा राहिलाय. थोडंसं लांब लचक षटक बनवलं गेलं. 57 धावा आतापर्यंत राहिल्या गेल्यात स्कोर बोर्डवरती. मैत्री 11 पालघर या टीमच्या शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा आहेत 57. मैत्री 11 पालघर टीमच्या माध्यमातून फलंदाजी करण्याकरता अफजल यांना आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल ऑन साइडला डिस्पॅच केला गेला. बॉलला स्टँड अँड डिस्पॅच आलाय षटकार. 40+ चा दमदार षटकार. 6 धावसंख्या फ्लाय झाली 6 ने. 63.
अंतिम षटकामध्ये पहिला बॉल, चांगल्या बॉलचा प्रयोग, स्वतः फॉलो थ्रू मध्ये येताना स्टॉप करण्याचा प्रयत्न राहिला. क्विक बॉल होता या ठिकाणी, मिळाली एक धाव. धावसंख्या लागली 64 धाव फलकावरती. मैत्री 11 पालघर टीमची टोटल आपण पाहत आहेत. त्यावेळेस अफजल यांना आपण पाहू शकाल ज्याने षटकार ठोठावला होता 5व्या षटकाच्या 6व्या बॉलवरती. आणि अंतिम षटकामध्ये येथून जर 1 ते 2 मोठे फटके आले तर चांगली टोटल मांडली जाईल, कारण की आतापर्यंत धावा आहेत 64 रन्स, 64 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. षटकातील हा दुसरा चेंडू घेऊन प्रीतमजी राऊत, अप्रतिम खोलवट टप्प्याचा बॉल, यॉर्करचा चेंडू जो राहिला खोदून काढला. या बॉलला मिळाली फक्त 65 धावा धाव फलकावरती. दोन्ही बॉलवरती कंट्रोल आहे प्रीतमजी राऊत यांचं. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत 2 बॉलमध्ये 2 धावा त्यांनी दिल्या. 4थं षटक त्यांनी हाताळलं होतं. 4थ्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 12, आणि अंतिम षटकामध्ये 2 बॉलमध्ये फक्त 2. या षटकातील तिसरा बॉल सफल झाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणि यावेळेस डिफाईन लेग क्लिअर होताना चेंडू जातोय सुसाट वेगाने. 40+ मास्टर्स 4 रन चौकार. एकूण 70 धावा हिमांशु सिंग आणि विघ्नेश ठाकूर आमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवत आहे. त्या ठिकाणी आता स्कोरर गुणलेखक जे पाहायला मिळाले ऑफिशियल स्कोरर 69. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. 4था चेंडू घेऊन पुनश्च एकदा येताना पाहायला मिळाले प्रीतमजी राऊत ओव्हर द विकेटने. कमी गतीचा बॉल, व्हेरिएशन क्विकली पाहायला मिळाला. स्वतःला अपडेट केले गेले या बॉलवरती. पैकी प्रॉपरली रॉकेट थ्रो जो पाहायला मिळाला. तत्पूर्वी 2 धावा ऍड ऑन झाल्यात, आणि 2 धावेच्या माध्यमातून मैत्री 11 पालघर संघाची धावसंख्या 71 रन्स. एका साईडनं कुणाल यांना आपण पाहत आहेत. अफजल 7व्या आणि 8व्या क्रमांकावरती लोअर ऑर्डरचे फलंदाज फलंदाजी करताना मैत्री 11 पालघर टीमसाठी, तर SRG पन्हाळी संघासाठी गोलंदाजी करताना 6व्या आणि अंतिम षटकामध्ये आहेत प्रीतमजी राऊत. या षटकातील हा 5वा चेंडू. यावेळेस आपण पाहिलं सफल झाला, आणि तदनंतर चेंडू हवेमध्ये डीप मध्ये प्रोडक्शन आहे, परंतु जजमेंट नाहीये बॉलवरती. आणि तदनंतर चेंडू क्लिअर होताना राहिला. आलाय पुन्हा एकदा महत्वपूर्ण मच निडेड रन्स, आलाय चौकार 4. आणि यानंतर जो सामना पाहायला मिळेल टॉस द्यायचंय आपण. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होताना प्रीतमजी राऊत. अप्रतिम याही वेळेस त्याच शैलीने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव घेण्याचा प्रयत्न फसला गेला, आणि ते धावबादच्या माध्यमातून आणखीन एक विकेट अंतिम बॉलवरती राहिला. धाव फलकावरती धावांची गती जर आपण चेक केली तर राहिली गेली 75 धावा, आणि 76 धावेचं लक्ष जे ठेवण्यात आलंय 76 या ठिकाणी पाहायला मिळेल. सर
सन्माननीय रोहितजी राऊत साहेबांच्या माध्यमातून या करूया आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस. चला टॉस साठी यायचंय. मी कुडुसकर टीमचे कॅप्टन आणि निलेश फायटर चिंचणी टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं महत्वाचं आहे. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल PTTPL 40+ एक धाव आरोग्यासाठी मास्टर कप पर्व तिसरं. आजचा दुसरा दिवस. पहिला सामना आपण पाहतो. एका बाजूला मैत्री लोण पालघर आणि एका बाजूला संघ आहे SRG परनाळी. या दोन संघांमध्ये होणारी पहिली झुंज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये राहुलजी धनवा आपण पाहतोय. त्यांचा आवाज मायक्रोफोनवर एक सुरेख आणि अभ्यासू असे समालोचक आमच्याबरोबर जोडले गेलेत. राहुलजी धनवा त्याचं करूया वेलकम. चला निलेश फायटर चिंचणी आणि एका बाजूला मी कुडुसकर. बघा इनिंग ब्रेक झालेली आहे. टॉस साठी आपण दोन्ही कॅप्टन सज्ज जरा प्लीज. बघा सामना सुरू होता त्या अगोदरच कॉल केला होता की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य आहे. रुखसतभाई आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवा लगेच. आणि एका बाजूला किरण दादा आपल्या कॅप्टनला पाठवा चला प्लीज. निलेश फायटर आणि एका बाजूला मी कुडुसकर. लगेच आपण टॉस साठी यायचंय. बोथ कॅप्टन्स जास्त वेळ दौडू नका प्लीज. तर आपण या ठिकाणी हाफ समरी जर चेक केली तर प्रथमतः फलंदाजी केली मैत्री 11 पालघर टीमने. राजू मिश्रा आणि प्रणयजी घरत यांचं ओपनिंग पेअर राहिलं. राजू मिश्रा यांनी फक्त 2 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने प्रणय घरत मात्र 0 धावसंख्येवरती बाद झाले. तदनंतर आले मनोहर नमसर आणि त्यांनी केल्या 23 धावा. तदनंतर तुषारजी घरत यांना आपण पाहिलं फलंदाजी करताना त्यांच्या बॅटमधून 7 धावा. जलील शेख 18 धावा जी पाहायला मिळाली. मजिद शेख यांच्या माध्यमातून आपण पाहिलं चांगल्या अनुषंगाचं क्रिकेट खेळलं गेलं. 18 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि अशा अनुषंगाने आपण जर बघितला कुणाल यांच्या बॅटमधून 11 धावा आल्या आणि हा संघ जाऊन पोहोचला गेला 75 या धावेपर्यंत. तदनंतर आपण गोलंदाजीमध्ये जर चेक केलं तर निरंजन घरत सरांनी 2 षटकांमध्ये फक्त 22 धावा दिल्या आणि तेथे त्यांनी 3 विकेट मिळवलेत. विपुलजी घरत यांनी 15 धावा दिल्या आणि 1 विकेट त्यांनी मिळवली. प्रीतमजी घरत यांच्या माध्यमातून 2 षटकं हाताळली गेली. त्यांनी धावा दिल्या 26 आणि 1 विकेट त्यांनी मिळवला 2 षटकांमध्ये. वंदितजी हेमाडे यांना आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून धावा खर्च केल्या गेल्या 14 आणि 1 विकेट त्यांनी मिळवला एका षटकामध्ये. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिली हाफ समरी आणि तदनंतर वळूया सेकंड इनिंगकडे आणि मायक्रोफोनवरती या करूया बदलाव आणि ऐकूया पालघरचा आणि बोईसर विभागाचा एक बुलंद आवाज. मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी आपल्या समालोचनाच्या कौशल्याने गाजवल्या या आपण इन्व्हाइट करूया मायक्रोफोनवर प्राऊड ऑफ बोईसर युसुफ सय्यद सरांना. ओव्हर टू यू युसुफ सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद राहुल धनवा यांचा आवाज आपण ऐकता. चला विनंती निलेश फायटर संघनायक. बघा मी कुडुसकर संघाचे कॅप्टन आमच्याकडे पोहोचलेले आहेत. तर निलेश फायटर संघनायक आपण टॉस साठी या लगेच. चला स्पीडअप करा. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य आहे हे आपण दक्षता घ्या. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय रोहिताजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल पुढील सामन्याचा. आमच्याबरोबर असतील टॉस बॉक्स मध्ये मिस्टर राहुलजी धानवा. बघा 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. ऑरेंज आर्मी एका बाजूला तर एका बाजूला पाहू शकाल येलो आर्मी. आणि 1996 वर्ल्ड कप विश्वकप जे झालं जेव्हा ते ड्रेस परिधान करतेच ड्रेस आपण पाहतोय ड्रेस किट. बघा दोन्ही कॅप्टन सज्ज झालेले आहेत आणि रोहिताजी राऊत साहेब आपण या. आपण लगेच टॉस करणार आहोत. बघा सामन्याला सुरुवात होते. पहिला षटक केवल पाटील पालघर डिस्ट्रिक्ट 40+ चे अध्यक्ष केवल पाटील पहिला षटक घेऊन येत आहेत. आपण बोलूया टॉस कडे. चला टॉस लगेच करून घ्या.
या आपण नाण्यापैकी सखोल सन्माननीय रोहितदाजी राऊत साहेबांच्या माध्यमातून एका साईडनं आहेत मी कुडुसकर, दुसऱ्या बाजूनं निलेश फायडर चिंचणी. प्रथमतः या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी कॉल केला जाईल. निलेश फायडर चिंचणी संघाचा कॉल असेल. हेड इज कॉल आणि हेड येतोय. नाण्यापैकी सखोल जिंकला निलेश फायडर चिंचणी या टीमने. थँक्यू व्हेरी मच रोहितदाजी राऊत साहेब. आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सर टॉस जिंकलाय, महत्त्वाचा सामना आहे, पहिला सामना, आणि पहिल्या सामन्यामध्ये काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार. नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी तुम्ही घेतला गेलाय, त्यामागची रणनीती काय असेल? रणनीती काय नाही, कारण की ग्राउंड हा जेवढा स्कोर बनवेल ना तेवढा स्कोर आपण चेस करू शकतो, पण नंतर बॅटिंग करताना जास्त स्कोर करणं म्हणजे डिफिकल्ट आहे. नक्कीच. आणि कसं वाटतं या मैदानावरती येऊन ही स्पर्धा खेळताना काय अनुभव व्यक्त कराल? कारण की तुमचा पहिला सामना आहे, हे उत्कृष्ट मैदान आणि सीझन 3 या ठिकाणी आपण पाहतायत, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? या ग्राउंडचं सांगायचं का प्रश्नच नाही. या ग्राउंडवर भरपूर खेळलो आहे आणि आता मागच्या याच्यामध्ये पण MPL झाली, तिकडे पण चांगली माझी कामगिरी झाली. आणि PTPL ही पूर्व 3 आहे, पण माझ्यासाठी पहिली आहे. आणि एकंदरीत आपल्या टीममधून कुठले असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ते या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतील या 6 षटकांमध्ये? माझ्याकडे स्वतः मी आहे, संतोष आहे, परत किरण जाधव वगैरे आहेत, म्हणजे आमचे चांगले बॉलर आहेत. ओके, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. तदनंतर आपण वळूया, मी कुडुसकर संघाचे कॅप्टन याकडे उपस्थित आहेत. सर तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फलंदाजी घेतली असते. मनासारखं झालंय, प्रथम फलंदाजी करायची आहे. एकंदरीत 6 षटकांमध्ये आयडियल स्कोर काय असेल? पहिल्या सामन्यामध्ये 75 धावा झाल्यात, कालच्या सामन्यामध्ये 100 धावा झाल्या होत्या. ग्राउंड चांगला आहे, बॅटिंगसाठी चांगला स्कोप आहे, जास्तीत जास्त रन्स बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओके, थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ नाही आहे, सामन्याला सुरुवात देखील झाली. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. थँक्यू रोहितदाजी राऊत साहेब. तर टॉस बॉक्समधून अशी न्यूज आहे, टॉस जिंकला निलेश फायडर चिंचणी या टीमने आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स जिथे जोडले जातील बोईसरचा, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज युसुफ सय्यद सर. थँक्यू. धन्यवाद मिस्टर राहुल दावरा. बघा पहिला षटक मार्गस्थ, पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडूवर एक सिंगल धाव, तिसरा चेंडूवर चौकार. चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत 3 चेंडूंनी 5 धावा फटकावर लगावल्या गेल्या. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एकाकडे या मैदानाचा अनुभव आहे, ज्यांनी सुरेख खेळपट्टी बनवली आहे. स्वप्नील घरत, पप्पू दादा स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर प्रीतम राऊत. तर एका बाजूला पाहू शकाल लेजंड ऑफ क्रिकेट केवल पाटील. यावेळेस परत एकदा लॉंग ऑफला चेंडू क्लिअर करत असताना मिडॉपचा खेळाडू जातोय, मागे वळेल, चेंडूचा प्रयत्न, चेंडू निघून जातो सीमारच्या पार. हा आलाय मास्टर कप, चौकार 4. चौकारले केवल पाटील याच्यावर हल्ला बोल केलं गेलं. आणि बघा पहिला चेंडू कव्हरला, दुसरा चेंडू पाठवला लॉंग ऑफला आणि 2 बॅक टू बॅक चौकार मोजले गेले. अप्रतिम बॅटिंग करत असताना पाहू शकाल संघनायक SRG परनाळी संघाचे मागील वर्षाचे चॅम्पियन संघ आपण पाहतोय. यावेळेस फटका सुरेख खराब शतश मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर निघून जातो डिब्याकडे, पॉईंटला खेळाडू जाता, चेंडूचा प्रयत्न केला तर बाउंड्रीच्या जवळ ज्यामुळे चेंडू अडवला गेला, फेकी केली गेली, तिथपर्यंत 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. मनोहर नम तिकडे होते, चेंडू पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला, चेंडू अडवता आला नाहीये. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे ससावते 11 या अंकावर. चांगली सुरुवात, 5 चेंडू 11 धावा. पहिला षटक मार्गस्थ 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली सुरुवात झाली आहे. सलामी पेस मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील घरत आणि एका बाजूला प्रीतम राऊत. यावेळेस पाहू शकाल सुरेख चेंडू आणि यावेळेस या निर्धावा चेंडूनी षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावा आहेत त्या 11 धावा, 11. आतमध्ये
डावीकडे एका षटकामध्ये 11 धावा जमा केल्या गेल्या. आता येणारे 5 षटकाने बनवायचे 65 धावा विजयासाठी. बघा प्रत्येक षटकामध्ये 13ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी SRG परनाळी संघाला. याच पाहू शकाल गोळी मागवा सज्ज होतील. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसरा षटक घेऊन येतात कुणाल जाधव यांना इंट्रोड्यूस केल्या गेलाय. गोलंदाजी अटॅक वर आणलं गेलंय. पॉवर दुसरा षटक आहे आणि कुणाल जाधव पहिला षटक घेऊन येतो वैयक्तिक. आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय या स्पर्धेमधला. तिसरा पर्व आहे. बघा चांगली स्पर्धा आहे. PDTPL 2025 40+ मास्टर कप. एक धाव आरोग्यासाठी आपण ही स्पर्धा पाहतोय. पहिला पर्व आपण पाहिलं OV11 उमरोळी या संघाने गाजवला. दुसऱ्या पर्वामध्ये SRG परनाळी संघ चॅम्पियन ठरला. कुणालचा चेंडू वेगवान राहिला. पंचाने दोन्ही हात पार केले. व्हाईट बॉल नक्की दर्शवलं गेलं ते म्हणजेच राकेश सर यांच्याकडून. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 अंकावर. 12 लॉस ऑफ 0 विकेट. बघा तो एक चेंडू 1 वर बॅटिंग करतोय तो म्हणजे मिस्टर प्रीतम आणि 5 चेंडू तब्बल 10 वर बॅटिंग करतायत मिस्टर स्वप्नीलजी घरत. यावेळेस नक्कीच कडा लगावली होती. तिकडे खेळाडू होते माजिद शेख चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल डाऊन नक्कीच परिपूर्ण केलं जातं. बघा चेंडू थोडासा उसळी घेणारा होता. बॅटचा चेंडू जेव्हा ब्रश झाला विकेट किपर यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. परत एक सिंगल डाऊन नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 13 अंकावर. थोडासा फेरबदल केला जाईल क्षेत्ररक्षणामध्ये. डावखुरा फलंदाज स्ट्राईकवर आहे. डिपेट विकेट टीप लॉंग ऑनला खेळला. काउकॉर्नरला खेळाडू सज्ज केला गेलाय. मिड ऑन आणि मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये डिप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. पॉईंट थर्ड मॅन फ्लाइंग स्लिप शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. कुणाल जाधव पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट हँड बॅटरसाठी सज्ज होतील. बघा पॉवर दुसरा षटक मार्ग असतं. चांगली सुरुवात म्हणावी लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाने केली आहे. 13 धावा धाफलकावर लगावल्या गेल्या. दुसरा षटक मार्ग असतं. एक चेंडूचा खेळ संपला गेलाय. वंदे मातरम प्रणालीचा सुरेख अप्रतिम दर्जेदार मैदान आपण पाहतो. यश फायनल खेळाचा प्रयत्नाचा खेळाडू तिकडे आहे. यावेळेस काय घडलाय. फलंदाज मैदानाच्या पहिला गडी बाद. बॅक टू आउट गॉन. आतमध्ये नवीन बॅटर पालघर भूषण मिस्टर निरंजन घरत. एकमेव असा खेळाडू आला ज्याने ऑल इंडिया 40+ ची प्रथम ती ट्रॉफी उचलण्याचा मान या खेळाडूवर राहिला. राजूबा मेहरबान साहेबांचा संघ कराड या संघामध्ये चॅम्पियन ठरले. बदलापूर मध्ये झाली एक मोठी स्पर्धा ऑल इंडिया 40+ या स्पर्धेत चॅम्पियन बनणारा पालघरचा एकमेव खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आज राजू मिश्राची बॅट काही चालली नाही. प्रणय घरात थोडे शांत राहिले. पण जलील शेख हा वादळ नक्कीच पाहायला भेटला आपल्याला. चांगली बॅटिंग त्याने केली आणि एक चांगल्या धाफलकावर संघ जाऊन पोहोचला. 75 धावा त्यांनी बनवल्या. 76 धावांचा पाठलाग करायचा. 13 वर पहिला गडी बाद झाला. स्वप्नील जिगर 2 चौकार ज्यांनी लगावले. 6 चेंडू 10 धाव म्हणून बॅक टू आउट. डावखुरा फलंदाज बाद झाले. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निरंजन घरत स्वप्नील घरत त्यांची जागा सामासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. कुणाल ज्यासाठी बोलावलं गेलं त्यांनी नक्कीच ब्रेक थ्रू आपल्या संघाला आणून दिलाय. निरंजन घरत यावेळेस स्ट्राईकवर. स्ट्राईकच्या मागे एक स्लिप सुद्धा लगावली गेली. पाहू शकाल माझे शेख स्लिप मध्ये. यावेळेस जोडवला चेंडूला लॉंग ऑनला चेंडूला पाठवून दिलाय. राजू मिश्रा येत आहेत परंतु चेंडू आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा मास्टर कप चौकार 4 धावा.
बघा थोडासा लॉंग ऑनला डीप मध्ये आणलं गेलं. डीप कॉर्नर मिड विकेटच्या खेळलं सर्कलच्या आतमध्ये घेतलं गेलं. हलक्या बॅटने फक्त दिशा द्यायचा का प्रयत्न केला. तिकडे खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल निरंजन घर यांच्या बॅटमधून पाहायला भेटला. पहिला चेंडू फेस केला, चौकार ठोकला, त्यानंतर एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या एकने सहसा होते 18 अंकावर. चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत पाहू शकाल. चार चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. एक चौकार, 2 सिंगल, एक वाईडच्या माध्यमातून कुणाल जाधव वैयक्तिक पहिला षटक घेऊन आपला दुसरा षटक मार्गस्थ आहे. दबाव असणारा दोन्ही संघ. बघा पहिला सामना जर तुम्ही जिंकलात तर संधी तुमच्याकडे डबल असणार आहे. यावेळेस प्रीतम खोलवरचा चेंडू होता, आपल्याच्या बाहेर चेंडू शॉट टाकायचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच नेताव चेंडू. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. या षटकामधला चांगली गोलंदाजी म्हणावी लागली. या षटकामध्ये चौकार नक्कीच आलाय, परंतु एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत कुणाल जाधव. यावेळेस उंच गेलाय चेंडू, खाली तुषार आलाय आणि यावेळेस झेल सुटलाय. चेंडू निघून गेला सहज सीमाच्या पार. हा आलाय मास्टर कप षटकार. 6 धावा. दोन्ही षटकांचा खेळ संपला गेलाय. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धापलकावर एक गडी बाद. बघा संधी होती झेल टिपण्याची, परंतु सूर्याची किरण नक्कीच डोळ्यामध्ये आले. तर नक्कीच सांगितलं झेल सुटल्यानंतर तुषार घरत या खेळाडूने या झेल सुटल्यानंतर 6 धावा सुद्धा खर्च केल्या गेल्या. 24 धावा धापलकावर 2 षटकांचा खेळ संपला गेला. आता येणारे असतील 4 षटक आणि बनवायचे 52. 52. सर 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 प्रणेदा हा अंपायर कॉल केला होता आणि हा षटकार आहे. बघा येणारी अजूनही 24 चेंडू बनवायचे 52. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर 13ची सरासरी गाठावी लागेल. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल फार एंड कडून. अफजल यांना इंट्रोड्यूस केला जाईल. डावखुरे गोलंदाज आहेत. गोलमार्कवर सज्ज होतील. यष्टीच्या मागे प्रणय घरत. फ्लॅंक स्लिपला पाहू शकाल माझे शेख इंट्रोड्यूस केला जाईल. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर नेमले जातील. डीपी विकेटला खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये ठेवलं गेलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीगला खेळाडू आहे. अशा प्रकारे शेड्यूल सजवलं गेलं. बघा आपण तिसरा षटक मार्ग असता. पहिला षटक टाकला होता केवल पाटील यांनी. पॉवर मात्र 11 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. एक गडी बाद नक्कीच केला होता कुणाल जाधवच्या माध्यमातून. बघा मिड ऑफ लॉंग ऑन 24 झालेत. 52 अजून बनवायचे. लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ लेग खेळाडू. पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन फ्लाइंग स्लिप आणि शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये ठेवलं गेलं. तिसरा षटक मार्ग असता फार एंड कडून गोलंदाज अफजल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फुलटॉस बॉल फटका सूर्य खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे आणि यावेळेस संधीचा केलाय सोना आणि मोठा मासा लगा गळाला. निरंजन घरात बॅक टू आउट गॉन. पाहायला भेटले नवीन फलंदाज वंदेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. बघा मोठ्या गडी बाजाराने चांगला झेल टिपला गेला. खेळाडू तिकडे पाहायला भेटले.
आशिष तिकडे होते, चांगलं झेल टिपला गेला आशिषच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय आणि दर्जेदार खेळाडूच्या मध्ये हा बॅटल आपण पाहू शकेल मैदानाच्या आतमध्ये. अफजलने पहिल्या चेंडूवर काम केलं, मोठा गडी बाद केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकेल बॅटिंग साठी आले ते म्हणजे मिस्टर वंदेशने पहिला चेंडू ऑफ साइडला खेळला डीप मध्ये. जलील शेख कोणाचा फिटनेस असणारा हा खेळाडू, फिट अँड फाईन. आपण क्रिकेटच्या खेळामध्ये जो फिट तोच हिट असं खेळाडू चेंडूला फील्ड करतो. जलील शेख मॅन फ्रॉम शिरगाव, चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव, धावफलक एकने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल लगावली गेली 25 अंकावर. अजून येणारे चेंडू असेल 22 मध्ये बनवायचे 51. यानंतर होणारा सामना मी कुडूसकर विरुद्ध निलेश फायटर या दोन्ही संघांमध्ये. निलेश फायटर संघाचे संगणक अनिल बाणे या खेळाडूंनी नाणेफेकीचा कॉल जिंकला, प्रथमतः स्वीकार केला, क्षेत्ररक्षण आमंत्रण दिले मी कुडूसकर या संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी. यावेळी स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर, चेंडूने केला हवाई सफर आणि हा आलाय 40+ मास्टर कप षटकार 6 धावा. तर प्रीतम नवीन चेंडू आपण पुरवणार ते दक्षता घ्या. शेवटच्या षटकामध्ये 5वा चेंडू जरी गेला तर शेवटचा चेंडू सुद्धा नवीन दिला जाईल. आपण दक्षता घ्या. कालपासून अनाउन्समेंट करतोय, सामना सुरू करायचा आहे. बघा पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर षटकार, धावसंख्या 6 ने पुढे सरसावली 31 अंकावर 31. आता बनवायचे 45 45. यावेळेस पंचाने नो बॉल घोषित केला. नो बॉल, ओव्हरस्टेपिंग नो बॉल पाहायला भेटला, दिला गेलाय. ते म्हणजे अफजल थोडं पुढे आले, चेंडू टाकण्याच्या बाणामध्ये पाय पुढे टाकला गेला, पंचांनी नो बॉल करार दिलाय. अपन सांगतो ना कि चीते की चाल, बाज की नजर और अंपायर की नजर पर संदेह नहीं करते. बघा आपण नो बॉल दिला गेला पंचाच्या माध्यमातून. जाकीर खान मॅच बॉल नक्कीच आलाय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. यावेळेस स्लोवर चेंडू टाकला गेला. बघा की विकेट किपर च्या हातामध्ये चेंडू ब्रश झाला नाहीये आणि पाहू शकाल एक सिंगल धाव पाय चेंडूमध्ये आली. धावफलक एकने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 अंकावर 33. आता बनवायचे विजयासाठी 43. कुठे कुठे समीकरण बदललं गेलं. बघा या षटकामध्ये चेंडूचा खेळ संपला गेला. आता पाहू शकाल 4 चेंडू येणारे चेंडू असेल 20 मध्ये बनवायचे 43. 20 बॉल 43 हा समीकरण. यावेळी ऑफ्टर थोडासा बाहेर चेंडू ठेवला गेला. पंचांनी परत एकदा व्हाईट बॉल घोषित केला. 2 एक्स्ट्रा चेंडू नक्कीच टाकले गेले. बघा काल आपण पाहिला होता ते म्हणजेच इलियास 11 बोईसर या संघाच्या गोलंदाज एकही एक्स्ट्रा चेंडू टाकला नव्हता, एकही व्हाईट बॉल किंवा नो बॉल टाकला नव्हता. परफेक्ट 36 चेंडू त्यांनी टाकले होते. त्या अनुषंगाने 68 धावा त्यांनी पाठलाग केला होता. ही त्यांची इनिंग्स राहिली होती. काल प्रशांतजी आदवडे सरांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु चेंडूने फळीचा काही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू नक्कीच आलाय. कुठे ना कुठे धावा स्थिरावले गेल्यात. 2 गडी बाद नक्कीच. दोन्ही डावखरे फलंदाज बॅक टू डगआउट आहेत. चौतीस धावा दाफळकर 42 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 19 मध्ये 42 ची गरज. तिसरा षटक मार्गस्थ आहे अफजल गोदी माकवर. शॉर्ट बॉल फटका तर सुरेख खेळला. स्क्वेअरला खेळाडू पुढे आला, त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल का, परंतु वाह चांगली फिल्डिंग केली आहे. बघा बॅटमॅन किंवा व्हॉलीबॉलला आपण जसं स्मॅश करतो त्या प्रकारे स्मॅश केलं गेलं. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललं गेलं. 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते 36 अंक. चला ड्रिंक ब्रेक झाला, पाणी लगेच घेऊन जायचं दोन्ही एक्स्ट्रा खेळाडूंनी.
3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 36 धावा धावफलकावर लगावले गेले. येणारे 18 चेंडू आणि बनवायच्या विजयासाठी ते म्हणजेच 40 धावा. 13.33 ची सरासरी गाठावी लागेल. 13.33 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. साहेबांचं आगमन झालं. वेलकम तुषार, आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. बघा तुषार नावाचे पोरं खूप हुशार असतात आणि तुषार जी संख्या साहेबांचं आगमन झालं. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. कुणाल जाधव आपण पाहतो वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून चौथा षटक घेऊन येतात. 18 मध्ये 40 धावा डिफेंड करायचे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम 4 बॅटमधून मोठे फटके आलेत. प्रतिना चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 हुकमी एक्के बॅक टू डगआउट आहे. स्वप्नील गर्द आणि निरंजन गर्द बॅक टू डगआउट. प्रीतमवर नजरा असतील. विकेट किपर थोडीशी फिल्डिंग चेंज करतात. राजू मिश्रा यष्टीच्या मागे आपण पाहतोय. फ्लाइंग स्लिप, शॉर्ट फाईन लेग, गली पॉइंट, सर्कलच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवलं गेलं. पहिला चेंडू ऑफरेच्या बाहेरचा होता. फटका सुरेख खेळला गेला. यावेळी चेंडू खाली मनोहर नाम करणार नाही. चुकी फलंदाज, मोठा मासा लागला. प्रीतम राऊत बॅक टू डगआउट. गॉन. संघामध्ये आपण पाहतो मैत्रीची जोडी आहे. एका बाजूला पाहू शकाल मागील वर्षात चॅम्पियन संघ, डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून मैदानाच्या आतमध्ये आहे SRG परनाळी, स्वप्नीलदादा घर यांचा संघ. एका बाजूला केवलदादा पाटील असतील, प्रणय घर यांचा संघ पाहू शकाल. मैत्री 11 सामना खूप रंगतदार होईल. आणि येणारे चेंडू असतील 17 मध्ये बनवायचे 40. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सादिक, राजू मिश्रा यष्टीच्या मागे विकेट किपरची भूमिका पार पाडतायत. परंतु कुणाल जाधवने इम्प्रेस केलाय. 2 गडी बाद केलेत कुणाल जाधव या गोलंदाजाने. अफेच्या बाहेर चेंडू सुरेख वेगवान चेंडू टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच आला. निर्धाव चेंडू. दोन्ही चेंडू टाकून झाले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कुणाल यांची. नाल ठोकून ठोकले आतापर्यंत बॅटरच्या पायामध्ये. हलवारित्या बॅटने फक्त ब्रश केला. राजू मिश्रा खूप वेगाने गेला. स्वतः यष्टी चेंडूवर जातोय. बॅकअप साठी खेळाडू आले. चांगला बॅकअप म्हणावा लागेल. आशिष होते परंतु एकेरी दाबाने समाधान म्हणावं लागेल. बघा कॉन्फिडन्स आणि कॉम्बिनेशन चांगला राहिला. सादिकने फक्त पुश केलं होतं. हलक्या बॅटने चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. दुसऱ्या धावांचा प्रयत्न केला होता परंतु तिकडे पाहिलं वेगाने खेळाडू पुढे सरसावले. धावण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरी एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. 37 अंकावर आता बनवायचे 39. येणाऱ्या चेंडू इनिंग्स मध्ये तब्बल 15 मध्ये 39 धावांची करायचा आहे. सामना जर समसमान राहिला, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर.
मी कुडूसकर रुखसतभाई चेअर्स आपण मध्ये घेऊन बसायचे, पट्ट्याच्या आतमध्ये बसायचं नाही प्लीज. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेला टीममध्ये. आशिष आहे त्यांच्या डोक्यावर मस्त दस्तक देऊन जाणारा हा मास्टर कप चौकार, 4 धावा. यावेळेस दबाव निर्माण झाला. चौकार लागल्यानंतर तो लेग स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला. बघा दबाव आहे 42 वर धावफलक जाऊन पोहोचेल. आता बनवायचे विजयासाठी तब्बल 34 धावा येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये. 14 चेंडूंनी 34ची गरज. सामना रंगतदार होईल. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना चुरशीचा होईल. त्यावेळेस चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. केवळ जे पाडे सुद्धा अप्रोच करतायत गोलंदाज, कारण कुणाल जाधव अप्रतिम गोलंदाजी करतोय. कुणालने बॅटरच्या पायामध्ये नाल ठोकून ठेवलाय. मागील तो चौकार होता, आशिषच्या डोक्यावर चेंडू निघून गेला. चांगला प्रयत्न झाला होता, पण तो चेंडू उसळी जास्त घेतली, त्या अनुषंगाने चौकार आलाय. कुणालच्या विरुद्धामध्ये पहिल्या षटकामध्ये एक चौकार शक्य पाहायला भेटला, परंतु या षटकामध्ये एक चौकार पाहायला भेटला आणि मोठा गडी बाद त्यांनी केलाय. प्रीतम राऊत सारख्या बॅटरला माघारी पाठवलाय. यावेळेस पायावर चेंडू होता, फ्लिक केला गेला, सुरेख फटका म्हणावा लागेल. डीपमध्ये तुषार आहेत, चेंडूला फील्ड करते, चेंडूला फील्ड केलं, फेकी खूप वेगाने केली आहे. राजू मिश्रा हाफ मध्ये चेंडूला फील्ड करतायत. षटक क्रमांक संपला गेले 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाफका लगावले गेले तब्बल 43. येणारे 12 चेंडू बनवायचे 33. प्रत्येक षटकामध्ये 16.50 ची सरासरी गाठावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी संघ आहे SRG परनाळी. हमसे कोई जीत ना पाए आणि जिंकण्याची चहा प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये आहे. अफजल वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, फटका सुरेख गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 बाउन्स सीमारेच्या पार. हा आलाय खणखणीत 40+ मास्टर कप चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला गेला. आता बनवायचे विजयासाठी 29. बघा समीकरण प्रत्येक चेंडूवर बदलला जाईल. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलेल. यावेळेस ऑफेन्सच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंच नक्कीच घोषित करतील. ही धाव अवांतर आहे, कारण की दोन्ही हा समांतर आले पंचांचे. धावफलक एकने पुढे सरसवली गेली, धावसंख्या पोहोचेल 48. आता बनवायचे 28 धावा, येणारे चेंडू असतील 11. बघा प्रत्येक एका चेंडूवर समीकरण बदलणार. कधी SRG परनाळी हवी होईल, तर कधी मैत्री 11 पालघर संघ. परंतु वंदेश आणि एका बाजूला पाहू शकाल सादिक, ही जोडी खूप महत्वपूर्ण असणार आहे. 3 गडी बाद झालेत. निरंजन गरत, स्वप्नील गरत आणि मिस्टर प्रीतम राऊत बॅक टू बॅक आउट आहेत. परत एकदा पाहू शकाल वाईट बॉल, परंतु राजू मिश्राचं कौतुक करावं लागेल. काठवी लावत त्यांनी चेंडूला अडवलाय, चांगलं यशस्वी म्हणावं लागेल. अजून पाहू शकाल येणाऱ्या चेंडू इनिंग्स मध्ये बनवायचे विजयासाठी, ते म्हणजेच 27. पहिल्या चेंडूवर चौकार, मागील 2 चेंडू व्हाईट बॉल, एका चेंडूमध्ये 6 धावा खर्च केला. दबाव साफ निर्माण झालाय गोलंदाज अफजलवर. पण अफजल कडे सुद्धा क्षमता आहे कमबॅक करण्याची, ती दर्शवली जाईल का हा प्रश्न निर्माण झालाय.
त्यावेळेस सरळ बॅटनी फटका सुरेख आहे. डीप मध्ये खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. चांगली फेकी केली झाली. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. बघा चांगला फटका होता. तिकडे प्रोटेक्शन आहे. चेंडूला फील्ड केलं गेलं. एकेरी धावाने समाधान मानावं लागलं. धावसफलक इकडे पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 50 अंक. 50 कंप्लीट होते. SRG परळी या संघाचे आता बनवायचे 26. येणारे चेंडू असतील 10. 10 मध्ये 26 ची गरज आहे. सादिक ऑन स्ट्राईक. सादिककडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. परत इकडून सेन्सिबल क्रिकेट सुद्धा खेळावा लागेल. उडवला चेंडूला पाठवून दिला डीप मध्ये. लॉंग ऑनला क्लिअर कर. हा आलाय 40+ मास्टर कप षटकार. 6 धावा. सजवला गेला. अजून येणारे पाहू शकाल चेंडू असेल 9 मध्ये बनवायचे तो 20. 9 बॉल 20. सामना ऑन आहे. सामना ऑन झालाय दोन्ही संघांसाठी. काय फटकेबाजी करता दोन्ही बॅटरचा. सामना सुरू करा. अफजल एक षटकार त्यांच्या विरोधामध्ये आला. एक चौकार आलाय. 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च केला गेला आतापर्यंत. ऑफच्या बाहेर चेंडू खाली कुणाल जाधव फलंदाज. सादिक बॅक टू डगआउट. मोठा माझा लागला गळाला. बड़ी मछली फंसी खिलाड़ियों के चेहरे पर हंसी. खोनी अभी सादिक बैक टू डगआउट गॉन. बघा जॉन्टी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6व्या क्रमांकावर आता बनवायचे आहेत 20. येणारे चेंडू असेल 8 मध्ये 20 ची गरज. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अफजल मोठा गडी बाद केला. कुणाल जाधव आजच्या दिवसामध्ये की फॅक्टर खेळाडू राहिलाय संघासाठी. ऑनसाइडला 3 खेळाडूला सज्ज केले गेले. ऑफसाइडला डीप मध्ये 2 खेळाडू आहेत. आल्या डाऊन द ग्राउंड मस्तकावर दस्तक देणारा फटका. जलील शेख तिकडे होते परंतु चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार. 40+ मास्टर कप चौकार. 4 धावा. कालच्या दिवसामध्ये हा सामना आपण पाहिलाय. याच मैदानामध्ये असाच एक सामना होता. यावेळी सोडाला चेंडूला डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करेल. फेकी केली. सिंगल धाव घ्यायचा प्रयत्न. दुसऱ्याचा प्रयत्न केला. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. बघता 2 धावा पाहिजे पूर्ण केल्या गेल्या. सुरेख कॉलिंग राहिली आणि 2 धावांनी धावा पुढे सरसावते 65 धावा. आता येणारे 6 मध्ये बनवायचे 14. 6 बॉल 14. हा सामना जिंकण्यासाठी कधी मैत्री 11 आम्ही होतोय तर कधी SRG परनाळी. कधी केवळ पाटील तर कधी स्वप्नील घरात. वंदे मातरम परनाळी. 6 मैदान कधीही कोणीही सामना जिंकू शकतो. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. PDTPL 40+ 1 धाव आरोग्यासाठी मास्टर कपचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना आजच्या दिवसामध्ये पहिला सामना. परंतु बुरल टाकली या सामन्याने प्रत्येकाच्या मनामध्ये. कोण जिंकेल. एका बाजूला येलो आर्मी तर एका बाजूला ऑरेंज आर्मी.
शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 मध्ये डिफेंड करायचे 14 स्ट्राईकवर वंदेश मॅन फ्रॉम सफाळे तुषार गुरुदी माकवर वंदेश 13 वर बॅटिंग करतात एका बाजूला पाहू शकाल जॉन्टी आहे त्यांनी 6 वर बॅटिंग करतात 2 चेंडूतून फेस केला एक चौकार षटकार निर्णायक 6 धावा त्यांनी बनवल्या 6 मध्ये 14 ची गरज आहे तुषार करत कॅप्टन गुळी माकवर सज्ज होईल स्ट्राईकवर वंदेश काय घडेल पहिल्या चेंडूवर हे पाहणं गरजेचं आहे पहिला चेंडू पायावर ठेवला होता फटका सुरेख केला डीपमध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार हा आलाय 40+ मास्टर कप षटकार काय फलंदाजी करतायत वंदेश बघा मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने 2 धाबा घेतल्या होत्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला त्यावर सक्सेसफुल सुद्धा झालाय पहिल्या चेंडूवर षटकार टोकला गेला यावेळेस फायनलला चेंडूला ट्रॅव्हल केला गेलाय खेळाडू आहे कुणाल परंतु चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार हा आलाय कणकणीत दर्जेदार मास्टर कप चौकार 4 धावा येणारे 4 चेंडू मध्ये बनवायचे 4 मध्ये 4 ची गरज कुठला संघ करेल पलटवार एका बाजूला मैत्रीलन पालघर तर एका बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन SRG परनाळी त्यावेळेस चेंडू पायावर लागला राजू मिश्रा पुढे आले चेंडूला फील्ड केला अजूनही बनवायचे 4 येणारे चेंडू असेल 3 मध्ये 4 ची गरज बघा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगता येत नाहीये सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर 3 मध्ये 4 ची गरज 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अजूनही SRG परनाळी या संघाला यावेळेस सोडवला चेंडूला पाठवून दिलाय खेळ खल्लास सामना विजय झाला SRG परनाळी संघ परंतु वंदेशच्या बॅटिंग झालंच पाहिजे काय बॅटिंग केली आहे वंदेश 1 मॅन आर्मी अप्रतिम बॅटिंग सुरेख दर्जेदार खेळ साकारला SRG परनाळी संघ आणि सामना विजय झालाय ते डिसिजन तुम्हाला दर्शवायचा दोन्ही संघांना विनंतीशील आणि लगेच आपण निलेश फायटर संघ अनिल माने आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे फिल्डिंगसाठी आणि दोन्ही संघाचा जो खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे ना आणि असेल मी कुडुसकर एका बाजूला आणि एका बाजूला संघ असेल निलेश फायटर आणि या सामन्याचा मानाचा आपण घोषित करणार आहोत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 12 चेंडू 29 धावा 1 गडी बाद वंदेश